14 मे 1657ला किल्ले पुरंदरवर शिवरायांच्या पहिल्या पत्नी महाराणी सईबाई यांच्या पोटी शंभूराजे यांचा जन्म झाला। शंभूराजे 2.25 वर्षाचे असताना आई सईबाई यांचे राजगडावर निधन झाले। शिवरायांना घडवलेल्या आईने शंभूराजेही घडवले। माँसाहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे मोठे होऊ लागले। शंभूराजांनी नखशिका, 7 शतक, नायिका भेद हे हिंदुस्थानी भाषेत तर बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला। शंभूराजेंनी 13 पेक्षा जास्त भाषांवर प्रभुत्व निर्माण केले। खेळणे बागडण्याच्या वयात 9 वर्षाचे शंभूराजे शिवरायांबरोबर आग्र्याला जायला निघाले। आग्र्याच्या दरबारात शिवरायांचा स्वाभिमान बघितला, आत्मसात केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत निभावला। शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजे यांच्या भोवती अनेक षडयंत्र रचले गेले, पण मित्र कवी कलश, रानू अक्का, हंबीर मामा आणि अनेक निष्ठावंत मावळे शंभू महाराजांच्या मागे भक्कम उभे राहिले आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून शंभूराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला। युद्धभूमीवर एकही युद्ध न हरलेले शंभूराजे आपल्याच लोकांनी दिलेल्या धोक्यामुळे अडकले आणि 40 दिवस स्वाभिमान शिकवून तुळापूर येथे शंभूराजे अमर झाले। अशा योद्ध्याच्या जन्माने धन्य पुरंदर झाला।